मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच भारताचा विजय। आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं अभिनंदन। दिग्गज राजकारणी आणि कलाकारांकडून भारतीय संघाचं कौतुक। शत्रूची बोलती बंद केली, अमिताभ बच्चन यांचं ट्विट। तर फडणवीसांकडूनही संघावर कौतुकाचा वर्षाव। आशिया चषकात भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष। दिवाळीपूर्वीच आतषबाजी, मुंबईपासून जम्मू काश्मीरपर्यंत क्रिकेट प्रेमींचं जंगी सेलिब्रेशन। राज्यामध्ये आज देखील पावसाचा जोर। उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पुराचं पाणी। नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा। पावसामुळे छत्रपती संभाजीनगर पाण्याखाली। ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान। तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रामध्ये जवळपास 3 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। राज्यामधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानं सरसावली। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानाकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1 कोटी 11 लाखांची मदत।